कथेचं नाव आहे सतीचं वाण. सतीचं वाण. रामप्रहरी त्याला आळ्या काढायला लागत होत्या. आज इतकं काम पुरं करणं जरुरीच होतं. जोडीला मधू होता, पण सरकट्या काढणं हेच खरं जिकरीचं होतं. कालच टाटाचं पावडं रामेश्वर जवळच्या लोहाराकडून पाजळून आणलं होतं. त्यामुळे माती वाळू ते पाण्यासारखं चालत होतं. लोहाराने पावडं थोडं वाकवून दिलं होतं, त्यामुळे माती कशी पसे भरून निघत होती. सकाळपासून सुरेशने 20 आळ्या खोदल्या होत्या. रहाटाचं शिंपणं मंद पण बराच वेळ चालणार. त्यामुळे पाणी झुळझुळू करत कासवाच्या गतीने जाणार. त्यामुळे या कामातही कला पाहिजेच. आळी सुपारी भोवती गोल झाली पाहिजे. तिला मावळत बाजूला थोडा उतार पाहिजे. पुढच्या झाडाला तर पाणी नाही जाणार याची काळजी घेतली पाहिजे. पुन्हा यावर्षी मालकाने सर्व कोंड्या उगवतीलाच करायला सांगितल्या. त्यामुळे सकाळपासूनच शेणाचे खड्डे पूर्वेलाच करायचे सुरेशने सुरुवात केली. यापूर्वी सुपारीचा पाडा अगदी उशिरापर्यंत पडायचा. सुपारीच उशिरा फुटली त्याला तो तरी काय करणार. नाहीतर रामा ठाकूरची सुपारी दत्त जयंतीलाच पडून होते. यावर्षी संक्रांत गेली तरी सुपारीच गळत होती. अजून काही पेंडी पिकायच्या बाकी आहेत. सुपारीचं पण एक शास्त्र आहे. रात्री वटवागळं नेमकी पिकलेली सुपारी घेतात. तिचं ते पिवळं शेंद्री साल सोलतात. पिंडीतून नेमकी ती सुपारी सटकते, टपकन खाली पडते. मग सुपारीचं ते पिवळे साल ओळखलं जातं. त्या सुपारीला शोधायच्या भानगडीत वटवाघूळ पडत नाही, दुसरीकडे मागे धावते. पण गळलेली सुपारी वाडीवाल्यांच्या नजरेत पडते. सोललेले साल नजरेत पडते. मग आपसुकच सुपारीची नजर सुपारीच्या शेंडावर जाते. तो शुभ संकेत असतो, पेंड पिकल्याचा. मालक लगेच माडाची पाती काढतो, एखाद्या रोपाचा झाप ओढतो, नाहीतर पाताची पट्टी ओढतो. त्यातील हिरकडी बाजूला करतो, नाहीतर ती पात त्या सुपारीच्या बुंध्याला गुंडाळतो. सकाळीच रामू ठाकूरला वर्दी येते. मग रामूही आडेवेडे घेत चहा झाल्यावर वाडीत शिरतो, पात लावलेल्या सुपारीकडे नजर टाकतो, शेंड्याकडे बघतो. तात्या खारुताईने तोडले का? नाही रे, वटवागळ्यानेच निवडले बघ. रामू वाज बघ रे, तयार झाले का पेंडूक? तात्या मी पाडतो हवी तर, पण पुढच्या मंगळवारपर्यंत पाडली तर पाळा चांगला पडेल असं वाटतंय. भोसडीच्या माझं नुकसान करतोस काय? आणि चोरी झाली तर? तात्या चोरी नाही होणार यावर्षी. का? चोर तुला सांगून ठेवलंय की कुंडेश्वरावर शपथ घेतली चोरांनी? तसं नाही तात्या, पण हिरव्या कशाला पकडलाय ना. त्याची धिंड काढली परवा पोलिसांनी. सोनारपेठेतून फटकवत नेला म्हणे. तेव्हा आता धडकी भरले हो सर्व चोरांना. रामा, तुला काय सर्व चोर सांगून गेले काय? राहू दे, मला काय, मी चढतो, पाडू ना. हो पाड. आज गुरुवार आहे, मुहूर्ताची एक तरी पेंड पाड आज, बाकी रविवारी बघू. नाही होता त्या आज पाडतो म्हणत असाल तर, पण रविवारी नाही जमायचं. आमच्या शिरवाडकर साहेबांच्या लातूरला जायचं आहे. तिकडे लग्न ठेवलंय, मला बोलवलंय खास. ठीक आहे बाबा, तुझ्या सोयीनं पाड. काय करणार, अडला आरी आणि गाढवाचे पायधरी. पाड मात्र नक्की. हा. रामू ठाकूर सरसर वर चढला, शेंड्यात गेला आणि त्याचा अंदाज बरोबर ठरला. रोपा खरा बाजलाच नव्हता, पण फवारणी जास्त झाली होती म्हणून सुपारीच्या पेंडीनी एका बाजूनी रंग पकडला होता. रामूने कमरेचा कोयता काढला, सपकन घाव बसला. पेंड खाली आली, सुपारी विखुरली. आतल्या सुपाऱ्या खास पिकल्याच नव्हत्या, पण तात्या खुश होते. एकतर रामू वेळेवर भेटला आणि 300-400 सुपारीचं पेंड होतं. गावात पहिला पाड्या ताता घरताकडे पडणार. यावर्षी आपण बाजी मारणार हे त्याला नक्की वाटलं होतं. रामू, 5 रोटे तुला घे रे, मला 5 रोट दे माझ्या देवाला ठेवायला. बाकी उचल आणि भांजाजवळ ठेव न. रामूने सुपारी एकवटली. जवळच्या सुपारीच्या पोगीत ती भरली. पोगी म्हणजे सुपारीच्या पेंडीवरचे सुरक्षेचे आवरण. अगदी मनमोहक, पिवळसर आणि नाजूक.
त्यात 5 मुहूर्ताच्या सुपाऱ्या ठेवल्या. वाडीतल्या कोपऱ्यातल्या कापऱ्या देवाजवळ नेऊन ठेवल्या. नमस्कार केला आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी फुटफुटला. परत फिरताना झावळी उचलली, त्याची इरी तोडली. इरी चांगली खोलगट होती. सुपाऱ्या एकवटल्या आणि मागच्या पडवीतल्या चुलीच्या मागे भांजावर इरी होती. ते आता 2-3 दिवसात पिकते. रामू सरकट्या काढतच होता. सूरजच्या मागोमाग तो चालत होता. सुरेशने खोदलेली आळी तो फावड्याने नीट करत होता. कोंडीतली माती तो उपसत होता. कालच सुरेशनी आळ्या करून ठेवल्या होत्या. पिकावं तसं चांगलंच चालत होतं. त्यामुळे आज उजाडाच्या आतच 2 रांगा सहज पुऱ्या होणार होत्या. वसंत चांगलाच फुटला होता. सुपारीच्या त्या मादक वासात बकुळच्या फुलांचा वास मिसळत होता. एसकटातली बकुळ वेळ्यासारखी फुलली होती. त्याची एकटणी करायला बाईजी आली होती. ही आता पहाटेच यायची. तिला एक झोप अशी नाहीच. वाडीवर नजर ठेवून बकुळीच्या माळा ओता ओता काही ओव्या म्हणायची. साईबाबांची आरती बोलायची. पुन्हा एखाद्या पोगीत बकुळीची फुलं गोळा करायची. त्याला पाणी लावायचे नाही. झापाचे पातीचे दोरे काढलेलेच असायचे. बेड्याच्या खांबाला त्याची जुडी बांधलेली असायची. त्यातला एक सर ओढून घ्यायची आणि ओवळी समोरच्या दगडावरच फटकल मारत बसायची. बाईची मोठी धोरणी. तिला तिथून आळ्या मारण्याचे सगळे काम बरोबर दिसे. पाठीचा कणा मोडेपर्यंत सुरेश आणि रामू थांबणार नाहीत हे माहीत असून सुद्धा ती ओरडायची. सुरेश, झालं पाहिजे हो काम. 3-4 दारी तरी सुरू होऊ दे रे बाबा. 3 दिवस झाले आळी सुकलीत. बायका बोलवल्यात, येतील त्या शेण टाकायला आजच. बाईजी, करतोय ग. तुझा चहा आणि टोस्ट आण. आलाय मोठा टोस्ट खायला. तो पेटीवाला भैया कुठे आलाय? मूड लागली त्याच्या तोंडाला. कुठे गेलाय कोण जाणे. मग काय आज नुसताच चहा? नुसता नाही रे, बाईनी फोडणीचे पोहे केलेत. मी पापड आणते तांदळाच्या सोबत. पण तू जरा हात चालव की रे बाबा. आता काय आडवा पडू का आळीत? सुरेशने आवाज दिला. गंजी फ्रॉक चिमटीत उचलला. सुपारीलाच टेकून तो उभा राहिला. गंजी फ्रॉक मध्ये फुंकर मारली तेवढाच छातीला थंडावा. बाईजी, यावर्षी खत नको टाकू. सांग तात्यांना, माती राट बनते, त्यापेक्षा शेणच पुरव. होय रे बाबा, खत नकोच. यावर्षी गळी फार झाली. आपलं जुनं ते सोनं. बाईजी, 2 आळ्या झाल्या की बास करतो. का रे बाबा? आज पिंडाना जायचा, येतो परत 10 पर्यंत. कावळा शिवला की. सूर्या, कावळा कशाला शिवले त्या मेल्याच्या पिंडाला? मेला जाईपर्यंत तडफडत होता. आशिक मेला. किती जणांना बुडवलं त्याने. बाईजी, कशाला सकाळीच तापते सुगाच? त्याचा धंदाच होता तो. मलबारी म्हटल्यावर व्यापार आलाच. व्यापार काय आम्हाला माहित नाही. पण त्याने कधी कोणाचे पैसे गरजेला दिले काय मला सांग ना तू. अगं होते ओढाटाण. गेला ना पोट फुगून फुटून. उताणाच्या उताणा. अगं जलदर झालं. जाऊ दे. जा तू कांदा पोहे आण. बाईजी, चहा कोरा नको काल सारखा. रामूने मध्येच तोंड घातलं. बाईजे, इकडे ये धावत. काय झालं बाबा? बाईजी हातातली माळ ठेवूनच धावली. तिला वाटलं इंगली डसली. सकाळी सुरेशला इंगली डसली. आले आले. खण खण. काय रे सुरेश? अगं काहीतरी पुरलंय. काय आहे रे? रामू, खणपट्ट्या आण खणायला. पत्र्याची पेटी आहे. रामू धावतच गेला. बेड्याच्या आळाला उभा असलेला खणपट्ट्या आणायला. सावरीच्या बुंद्याजवळ रोपे गेल्या वर्षीच लावली होती. यावर्षी पहिल्यांदाच त्यांना सरकट्या काढायच्या होत्या. खणपट्टा सुरेशच्या हाती दिला आणि रामू आशेने ओरडला. धन असणार धन. गब्बस मेले. खणपट्टा जपून रे. बाईजी, घे देवाचं नाव. खण खण आवाज करत खणपट्टा वाजू लागला. सुरेशने बाजूची माती खोदायला सुरुवात केली. एक पेटी आता दिसू लागली. उजाडलं होतं. शेजारच्या वाडीत हालचाल दिसत होती. शेजारच्या वित्राबाई घरतीचं पोतेरत पेटवलं होतं. त्या पातेऱ्याचा जळतानाचा वास कानावर पडत होता. आवाजही येत होता. भटाच्या वाडीतला रहाट आता सुरू झाला होता. वसंतात कोकळीने सूरही धरला होता. सुरेश, सावकाश रे. कुंडेश्वरा, काय दाखवतोस आम्हाला? काय विपरीत नको रे दाखवू बाबा. कुणाचं सौभाग्य असेल तर माती होऊ दे. माती आमचं कष्टाचं असेल ना तरच तात्याच्या हाताने तुला अभिषेक घालीन रे बाबा. बाईजे, गब्बस ग. गोंडार घालू नकोस.
सुरेश गोतीला तोंड करून काढ. नको रे रामू, तू पहिला विडा नारळ घेऊन आण. रामू धावला. बांधावरची विड्याची 4-5 पाने आणली. पडवीतल्या भांजावरच्या सुपाऱ्या घेतल्या. सुकड घेतली. जाताना टाकीतून पाण्याचा लोटाही घेतला. रामू कर पूजा. रामूने 3 विडे मांडले. एक कुळस्वामीचा, एक वाडीतल्या कापरी देवाचा आणि एक एकविरीचा. इतक्यात बायजीने केस सोडले. कमरेवर हात ठेवले आणि ती घुमू लागली. तिला डोलताना पाहून रामूची पाचावरच बसली. हे काय विपरीत झाले म्हणून तो माघारी वळला. तात्यानं बोलवायलाच पळाला. तात्या आले. बायजीच्या झिंजा ओढल्या. पाठीत चांगला फटका मारला. लागली लगेच घुमायला. नाटकी मेली गब्बस. बायजी सावरीला टेकली. डोळे विस्पारून तात्याकडे बघायला लागले. सकाळच्या झावळ्यातून झिरपणाऱ्या कवडस्यात तिचा तो चेहरा रामूला अधिकच भयानक वाटू लागला. रामू थरथरत होता. तात्या शांतपणे पेटीकडे नजर ठेवून होता. काय रे सुरेश, काय तमाशा आहे सकाळीच? तात्या पेटी सापडले. मग काढ, गावगोंगट कशाला? तात्या काय असेल ते वाटून घेऊ. तात्या हाडं नसतील ना? कुणाची, तुझ्या बाची? तसं नाही, समोरच्या वर्तकांकडे वीरखंडारामुळे हत्तीची हाडं सापडली होती. अरे ते पापी, आपल्या घराण्यात तसं नाही व्हायचं. तात्या मला भीती वाटते. हो बाजूला, मेंगळत मेला. तात्या सावकाश हो, कोप होईल. सूर्या बळगळू नकोस, पाणी घाल पायावर. सुरेशने तात्याच्या पायावर पाणी घातलं. रामूने सुकड सोडली. बायजी घुश्यातच बघत होती, घुम्यासारखी. बाबांनी मरताना तिला वाडीत धन पुरले असं सांगितलं होतं. 8 वर्षांनी बाहेर येईल असंही बोलले होते. ते तिच्या मनात चांगलंच बसलं होतं. ती बऱ्याच वेळा बायला सांगायची सुद्धा तसं. एकदा वाडीत देवांची शांती घालून फांस घालायला गुरुवाला बोलवायला सांगायची. पण बाय तात्या मनावरच घ्यायचे नव्हते. आज अमावस्या पौर्णिमा पण नव्हती. वसंत पंचमीलाच हे काय विपरीत घडलं म्हणून ती स्तब्ध होती. सोडलेले केस तिला आणखीनच भयानक बनवत होते. तात्या नारळ घ्या. रामूने दगड आणला. पूर्वेकडे तोंड करून तात्याने तो वाढवला. पाणी शिंपडलं आणि आता आणखी एक दोघांची थोडी वर्दळ वाढली होती. पण ती शेजारच्या वाडीत होती. त्यांना अजून खबर लागायची होती. पण त्यांना काहीतरी सुगावा लागला असावाच. तात्या, तुमच्या हाताने खणपट्टा मारा. होय रे बाबा. तात्याने वाकून नमस्कार केला. खणपट्टा उतरला आणि बाजूची माती काढली. दोघांनी वाकून पेटी बाहेर काढली. फार मोठी नव्हती, पण तांब्याची होती, बंद होती. तात्या, काय करायचं? काय नाही, पाणी टाक आणि उघड ते काय ते बघ. तात्या, कुलूप बिलूप नाही. मग खोल की मेल्या? तात्या, भीती वाटते हो. बाजूला, गांडू मेला. तात्या वाकला. पेटीवर उलट्या कोयताचा फटका मारला. झाकण उघडलं. सर्वांची बोबडीच वळली. आतून वाळवीची साधी माती निघाली. सुखी 15-20 तांब्याची नाणी होती. एका गडूत 2 चांदीचे डाग होते, पैंजणासारखे जाडजूड आणि विखुरलेले. मातीत मिसळलेले मंगळसूत्राचे काळे मणी पण होते. तात्या, काय हे? थांब, गुरुवालाच बोलव. तात्या, मला भ्या वाटतो. जा म्हणतोय ना. रामू पळाला. गुरव आला. त्याच्यासोबत पंच आले. तोपर्यंत सर्व आळीभर धन गावल्याची बोंब झाली होती. हातातले काम टाकून जो तो घरताच्या वाडीत धावत होता. गुरव आले आणि त्यांनी दिशा पाहिली. मंत्र पुटपुटला. सावरीच्या झाडाला टेकून बायजी उभीच होती. तात्या झाड पकडले. काय गुरुवा? तात्या, घराण्यात कोणीतरी सती गेले काय? कशावरून? तात्या, बायजी घुमते, तिला गोमूत्र द्या. रामू धावला. गोमूत्राची बाटली आणली. गुरुवानी बूच उघडला. नाकाला बाटली लावली. तोंड वाकडे गेले. गोमूत्रच होत होते. कणवटीतले तांदूळ काढले. बायजीवर जोरात मारले. बायजी वेडा वाकडा चेहरा करत घुमू लागली. आणि आता आणखी बघे जमले होते. बायजीला चेव आला होता. हाताचे पंजे एकमेकात गुंफून बोटे उलटी करून ती कमरेतूनच हलू लागली. तात्या, पास तिला. गुरु, तुम्हीच पाजा. पण आणखी परीक्षा घ्या. सूर्या, सोनचाफे आण. सुरेशने 5 सोनचाफ्याची गळलेली ताजी फुले आणली. विणलेला झाप आणला. गुरुवानी त्या झापावर 5 फुले मांडली. ऊद आणला. नारळाच्या चोडावर विस्तू पेटला. आता फुलांचा आणि उदाचा वास त्या गर्दीत मिसळला. बायजी उपडी मांडी घालून बसली. तिचे घुमणे चालूच होते. उन्हे वर आली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळा भाव होता. धन बघायला कुणी आसुसलेला होता. कुणी घरचाच आता काय खरं नाही घरताचं असं म्हणून टोचवत होता. म्हाताऱ्या कोताऱ्या जुन्या आठवणी काढत होत्या.
चर्चेला उधाण आलं होतं. धनानी पाठ फिरवली अशी सगळीकडे चर्चा होती. त्या सर्व गर्दीत दोनच माणसे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती, एक बायजी आणि दुसरा गुरव. त्यामुळे आता गुरुवालाही चेव चढला होता. त्याच्या आवाजातही धार वाढत होती. गुरव भारी कडक माणूस. अशावेळी काही वेगळं घडलं की त्याच्या अंगात वेताळ यायचा. कुंडेश्वराचा हा पुजारी मग स्मशानातलं भस्म मागवायचा. त्याला काठीने वाढवायला लागायचे. जोराने जमिनीवर तो हात आपटायचा, गोमूत्र प्यायचा आणि समोरच्या झाडापेक्षा आपण कसे वरचढ आहोत हे तो दाखवायचा. त्या झाडाला बांधून टाकायचा, बाटलीत बंद करून टाकायचा. आज गुरव अजून शांत होता. तो कधी घुमणार म्हणून सुरेकराचा आबा गुडघ्यावर बसूनच त्याच्याकडे बघत वाट बघत होता. काय ग भवाने, कोण आहेस तू? गुरुवाने बायजीचे केस पकडले, खेचले आणि तिच्या तोंडावर जोरात तांदूळ मारले. मी सखी आहे. सखी कोण? फोडकर. मी सती गेले. नाव सांग. सखी आहे. कोण नाही सखी या घरात? मी इथलीच, मालकी नाही इथली. नावाची फोडकर, बापाचे नाव सांग. मी सकाराम घरताची आय आहे. तात्या, सकाराम म्हणजे आपला मामे आजोबा ना रे. गुरव सखी होती त्यांच्या घराण्यात. आबा सुरेकर बोल. ठीक आहे, कशाला आली सांग. हे माझे आहे, आधी परीक्षा दे. मी तयार आहे, होऊन जाऊ दे. बायजी घुमत होती. 3 विड्यांवर गुरुवानी 3 सोनचाफ्याची फुले मांडली, 2 झापावर मांडली, त्यावर पाणी टाकले. पुन्हा बायजीच्या चेहऱ्यावर तांदूळ मारले. हे बघ, एक फुल एकविरीचे आहे, नेमके तेच उचल, मग बघू. बायजी आता जोराने घुमत लागली. मानेनी नाय म्हणायला लागली. आता गर्दी भक्तीने डोलायला लागली होती. झाड स्वतःला त्रास करून घेत होते. केस नाचवत ती घुमत होती. तात्याने पुन्हा तिच्या पाठीत एक फटका आणला. घाबरतेस कशाला? खरी असशील तर फुल ओळख, नाही तर चपलेनी फोडीन. बायजीने उसळी मारली, घुमू लागली आणि डाव्या हाताने पहिलंच फुल उचललं. गुरुवाच्या अंगावर ते फेकलं त्वेषानं. गुरव आडवा झाला, पाया पडला. सखी माफ कर लेकराला, काय पाहिजे ते सांग. मला काय नको, तुम्ही मंगळ केलं. काय देणं चुकलं का? मला काय नको बोलले ना, मी भावाची भुकेली. मला का काढलं बाहेर? देवी, चूक झाली, बालकाची चूक माफ कर. सुरेश आणि रामूची तर चड्डी होली व्हायची वेळ आली. राम थरथरू लागला. त्याला सावरत सुरेश खांदा धरून उभा होता. हे होतं तिथं ठेवा पहिलं. सखी, ठेवतो, पण माफ कर. काय ग सखी, काय आता? हे माझं धन आहे, त्याला कुणी हात लावायचा नाही. परत खोल ठेवतो सखी. इथे नको, सावरीच्या बुंद्यात नेऊन ठेव. तुझं स्थान कुठं आहे? मी आहे दत्ताच्या डोंगरीवर पायरीशी. तुला काय पाहिजे? मान चालू करू का? काय नको, पण वार्षिक चुकवणी होत नाही या वाड्याची. माफ कर लेकरांना, पण स्थान माहित नाही ग. इथे परडी ठेव वसंत पंचमीला. होय देवी. देवीनं वसंत पंचमी का निवडली त्याची चर्चा दबक्या आवाजात होत होती. बहुधा आजच्या दिवसालाच ती सती गेली असावी. दत्ताच्या डोंगरीवर खालच्या अंगलाला काही थडगी होती. तिथे तुळशी वृंदावने होती, पण त्याची फोड काही होत नव्हती. नावे नव्हती. हे जुने सावरीचं झाड एक नावाला उरलं होतं वाढीत. त्याचा सुका बुंदा आता देवस्थान होणार होता. दरवर्षी खण, नारळाची परडी आणि नैवेद्य ठेवला जाणार होता. आणि हो, जीव सोड, झाडाला मोकळी कर. बायजी शांत होत होती. गुरुवानी तिला गोमूत्र पाजले. बायजी आडवी झाली. रामू तर पॅन्ट ओली करायच्याच बेतात होता. गर्दी थोड्या वेळाने मोकळी होत होती, सैल होत होती. ज्या वेगात पेटी काढली त्यापेक्षा दुप्पट वेगात सावरीच्या बुंद्यात खड्डा खणला गेला. गावकऱ्यांनी त्यात हिरवा खण, नारळाची ओटी ठेवली, कोणी बांगड्या ठेवल्या, कोणी फुले आणली, तांदूळ ठेवले. पेटी बंद झाली. ती नाणी त्यातच राहिली. पेटी चांगली फुटभर खाली खणली. वरती फुले ठेवली, खुणेसाठी दगड ठेवले. सखी पुन्हा मातीत मिळाली. वरती आणखी एक मोठा दगड पुरला. कुणीतरी त्यावर हार लावला, गुलाल टाकला. 2-3 वर्षात ते जागृत स्थान बनले. दरवर्षी वसंत पंचमीला उत्सव होऊ लागला. सुरेशने ती वाडीच कसायची सोडून दिली. 2 वर्षात तात्या आजारपणातच गेले बिचारे. त्यांनी सतीचा ध्यासच घेतला होता. वाडीला आता कुणी वारसच उरला नव्हता. आजही बायजी दगडावर बसून बकुळीच्या वेणा ओळवत असते आणि मध्येच हसत पण असते.